नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। तुम्हाला तुमचं आधार कार्डवरचं नाव बदलायचं आहे, तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरची जन्मतारीख बदलायची आहे, तुमच्या आधार कार्डवरचा पत्ता बदलायचा आहे, पण तुम्ही कन्फ्यूज होताय की माझा आधार कार्डचा जन्मतारीख कुठे बदलू, नंतर आधार कार्डचं नाव कसं बदलायचं। तर मित्रांनो, जो काय तुमचा हातामध्ये जो काय तो मोबाईल आहे, तुम्ही जो काय व्हिडिओ बघताय, तर त्या ह्याच्यामध्ये व्हिडिओवरून तुमच्या मोबाईलवरून फक्त आणि फक्त 5 ते 10 मिनिटात तुम्ही तुमचा आधार कार्ड, तुमचं नाव हे संपूर्ण तुम्ही तुमच्या मोबाईलवरून बदलू शकता। आता ते कसं हे देखील संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। तर चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर असेच आपल्याला वारंवार अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब देखील करून ठेवा। नंतर त्याच्यानंतर आम्ही आधार कार्ड पॅन कार्डला कसं लिंक करायचं ते देखील याची व्हिडिओ देणार आहे। तो देखील तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर जे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देखील येणार आहे। नंतर तुमच्या आपल्या YouTube चॅनलवर जाऊन तुम्ही चेक देखील करू शकता। आधार कार्ड आता पॅन कार्ड लिंक करणे हे देखील अनिवार्य झालेलं आहे। त्यामुळे आधार कार्ड पॅन कार्ड लवकरात लवकर तुम्ही लिंक करून घ्या। आणि पॅन कार्ड लिंक केल्यानंतर जे काही तुमच्या बँकेत प्रॉब्लेम येतात ते प्रॉब्लेम तुम्हाला इथून पुढे येणार नाहीत। त्यामुळे आधार कार्ड आहे ते बँकेत आता चला तर आपण जाणून घेऊया। पाहायला गेले तर जी तुमची जन्मतारीख आहे ती जन्मतारीख आपण कशी बदलायची, म्हणजे आता जन्मतारीख तुम्हाला बदलल्यानंतर कमीत कमी त्याला अपडेट व्हायला तुम्हाला जवळजवळ 8 दिवस लागतात। म्हणजे तुम्हाला मोबाईलवरून तुम्हाला फक्त 50 रुपयामध्ये तुम्हाला ती तुमची जी जन्मतारीख आहे तुमच्या आधार कार्डवरची ती तुम्हाला बदलून भेटते, पण तुम्हाला ते अपडेट व्हायला 8 दिवस लागते। आणि जन्मतारीख बदलल्यानंतर तुम्हाला एक स्लिप येते, ती स्लिप डाउनलोड करून ठेवायची आणि तुम्ही कुठेही गेल तर माहिती सेवा केंद्रामध्ये गेल्यानंतर मी माझ्या मोबाईलवरून आधार कार्ड म्हणजे अपडेट केलेला, माझी जन्मतारीख बदललेली आहे, तुम्ही त्याच्यावर चेक करू शकता, त्याचं स्टेटस चेक करू शकता। नाहीतर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून देखील तुमचं जे काही स्टेटस आहे ते तुम्ही स्टेटस चेक करू शकता। तर चला तर जाणून घेऊया आपल्या ह्याच्यावरची आधार कार्डवरची जन्मतारीख कशी बदलायची। अगोदर आपल्याला मोबाईलवरचं गुगल क्रोम ओपन करायचं आहे। गुगल क्रोम ओपन केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात अगोदर जे काही आधार कार्डची गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे ती वेबसाईट तुम्हाला ओपन करायची आहे। त्यामध्ये UIDAI गव्हर्नमेंट इन ही तुम्हाला वेबसाईट ओपन करायची आहे। ओपन केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये गेट आधार, अपडेट आधार असे वेगवेगळे तुम्हाला ऑप्शन येत असतात। त्या ऑप्शन पैकी तुम्हाला कोणतेही ऑप्शन न करता 2 नंबरचं जे ऑप्शन आहे अपडेट आधार त्याच्यामध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे अपडेट तुम्हाला दिसतात। त्यामध्ये नेम, डेट, डेट ऑफ बर्थ, जेंडर, ऍड्रेस आणि पाहिलं तरी असे वेगवेगळे तुम्हाला दिसतात। त्यापैकी तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्यावरती तुमचा कॅप्चा आहे तो कॅप्चा तुम्हाला व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक देखील मागितला जातं, तो तुम्हाला आधार क्रमांक नंबर तिथं टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला मोबाईलवरती OTP येते, तो OTP देखील टाकून घ्यायचा आहे। नंतर अपडेट डॉक्युमेंट, तुम्हाला जन्म प्रमाणपत्र मागितलं जातं ते देखील तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे। नंतर तुम्हाला डिअर रिक्वेस्ट देखील एक पेज ओपन होतं, त्याच्यावरती काही नियम आणि अटी आहेत ते देखील त्याच्यावरती सांगितलेले असतात। ते तुम्हाला समोर वाचून येस I am म्हणून टाकायचं आहे आणि ऍक्सेप्टेड म्हणून त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला आधार अपडेट पोर्टल ते ओपन होतं। पोर्टल ओपन होत झाल्यानंतर तुम्हाला काय ओपन करायचं आहे ते देखील तुम्हाला, म्हणजे आता जन्मतारीख कोणती ओपन करायची, अगोदर तुमची फक्त साल आहे ते सालच असेल तर पुढची तुमची जन्मतारीख ते नसेल तर तुम्हाला व्यवस्थित टाकून घ्यायचे। जे तुमच्या शाळेच्या दाखल्यावरती किंवा जन्म प्रमाणपत्रावरती जी जन्मतारीख आहे ती व्यवस्थित तुम्हाला तिथं टाकून घ्यायचं आहे। आता बाय एक्झाम्पल 28/10/1996 असेल तर तुम्हाला व्यवस्थित तिथं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा 1/11/1996 हे मी आता टाकून घेतलेलं आहे, ही आता माझी जन्मतारीख आहे। आता हे त्यामध्ये पाहिलं तर डिटेल्स तुम्हाला व्यवस्थित भरायचे आहेत। नंतर तुम्हाला अपलोड व्हॅलिड डॉक्युमेंट, आता अपलोड व्हॅलिड डॉक्युमेंट तुम्हाला तिथं म्हणजे जन्म प्रमाणपत्र किंवा तुम्हाला शाळेचा दाखला हे देखील तुम्हाला अनिवार्य आहे। नंतर तुम्हाला कुठलं म्हणजे तुमचं कुठलं SSC सर्टिफिकेट बुक, शाळेचं म्हणजे कुठलं 10वीचं तुम्हाला जे काही शाळेचं हे सर्टिफिकेट आहे ते देखील तुम्ही करू शकता। नंतर वोटर ID म्हणजे तुमचं मतदान कार्ड देखील तुम्ही तिथं अपलोड करू शकता। आता कुठलं तुम्ही कुठल्यापैकी एक म्हणजे पासपोर्ट साईज तुमचा पासपोर्ट असेल पासपोर्ट ओपन करू शकता, तिथं अपलोड करू शकता। नंतर तुमचं पॅन कार्ड अपलोड करू शकता। नंतर जे काही डॉक्युमेंट आहेत म्हणजे 3 ते 4 डॉक्युमेंट आहेत, त्या 3 ते 4 डॉक्युमेंट पैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला त्याच्यावरती अपलोड करायचं आहे। आता आपण बाय एक्झाम्पल पॅन कार्ड अपलोड करून घेतलं। आता अपलोड करून घेतल्यानंतर थोडासा तिथे वेळ लागतो, वेळ लागल्यानंतर ते डॉक्युमेंट आहे ते अपलोड होऊन जात असतं। आता थोडीशी त्याला प्रोसेस घ्यायला वेळ लागते। डॉक्युमेंट आता तुम्ही पाहत देखील असाल ते आता अपलोड होत आहे। अपलोड झाल्यानंतर ज्याचा आता फोटो देखील त्याच्यावरती ओपन झालेला आहे। आता बघा ही फोटो ओपन झालेला आहे। नंतर तुम्हाला आता सगळं फोटो जे डॉक्युमेंट अपलोड केले ते व्यवस्थित आहे एकदा चेक करून घ्यायचं, त्याचा फोटो व्यवस्थित आहे का। त्यानंतर तुम्हाला तिथं
ओके करून घ्यायचं आहे. ओके करून घेतल्यानंतर तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केले ते तिथं त्याचा फोटो तुम्हाला तिथं समोर दिसेल. आता तुम्हाला फोटो समोर दिसल्यानंतर आता महत्वाचं तुम्हाला काय त्याच्यामध्ये तुम्ही आता किती तारीख जन्मतारीख म्हणजे कमीत कमी तुम्हाला ती प्रोसेस व्हायला जवळजवळ तुम्हाला 8 ते 10 दिवस लागतं. म्हणजे तुम्ही कोणती आधार कार्डवरची अपडेट करत असताना तिथे नंतर पुन्हा एकदा कॅप्चा मागतं. तिथे तुम्हाला जो कॅप्चा आहे तो व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर जो तुमच्या आधार क्रमांकाला मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला एक ओटीपी देखील येतो. तो ओटीपी नसेल तर तुम्ही कॅप्चा टाकून देखील घेऊ शकता. तर तुम्ही तिथं ते ओटीपी टाकून घेतल्यानंतर तुम्हाला चॉईस अ पेमेंट ऑप्शन म्हणजे तुम्हाला तिथं हे जन्मतारीख बदलण्यासाठी 50 रुपये तुम्हाला पे करावे लागतील. ते 50 रुपये पे करण्यासाठी जो तुमचा मोबाईलला आधार क्रमांक लिंक आहे तो तुम्हाला तिथं त्याच्यावरून तुम्हाला फोन पे वरून तुम्हाला 50 रुपये तिथं पाठवायचे. नंतर तुम्हाला 50 रुपये पाठवल्यानंतर जे तुमची बर्थ डेट आहे ती बर्थ डेट ऑटोमॅटिक या ठिकाणी अपडेट होलेली दिसेल. नंतर तुम्हाला जो काय तुमचा प्रोसेस नंबर म्हणजे तुम्हाला किती तारखेला तुमचा अपडेट होईल, नंतर कोणती तारीख, नंतर पेमेंट हे ते सगळं ट्रान्झॅक्शन तुम्हाला पैसे पेमेंट झालेले ट्रान्झॅक्शन देखील तुम्हाला तिथं दिसेल. दिसल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड अपडेट झाल्याची स्लिप देखील तुम्हाला तिथे भेटून जाईल. स्लिप नंतर तुम्हाला जे काही गेट आधार आहे ते नंतर पाहिलं गेलं तर अपडेट आधार हे तुम्हाला जे ऑप्शन दिसतात तिथे तुम्ही जाऊन सर्व्हिस स्टेटस म्हणजे 7 नंतर 10 दिवसानंतर तिथं पुन्हा जाऊन तुम्ही गुगल क्रोमवरती तुम्ही स्टेटस देखील तुम्ही चेक करू शकता. नंतर तुम्हाला सगळं काही व्यवस्थित डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुमची प्रोसेस जन्मतारीख बदलायला किती दिवस लागतं ते देखील तुम्ही चेक करू शकता. नंतर तुमचं जे काही पेमेंट केलेलं आहे ते पेमेंट केलेलं ते व्यवस्थित आहे का त्याचं स्टेटस देखील तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर बघा आधार कार्ड पॅन कार्ड आहे तो तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड कसं लिंक करणार आहे त्याचा व्हिडिओ देखील मी या पुढच्या ह्याच्यामध्ये बनवणार आहे. त्यामुळं पुढच्या तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवा. कारण तुम्ही आता पॅन कार्ड अपलोड करून ठेवलेलं आहे आणि पॅन कार्डवर तुमची काही बर्थ डेट आहे तीच बर्थ डेट तुमच्या ह्याच्यावरती येणार आहे. त्यामुळं जी पॅन कार्डवरची डेट आहे ते व्यवस्थित आहे का ते देखील तुम्हाला पाहून घ्यायचं आहे. पॅन कार्डवर जर तुमची जन्म दाखल्यावरती वेगळी असेल आणि पॅन कार्डवरती वेगळी असेल, जी काही पॅन कार्डवरती जे बर्थ डेट आहे तेच बर्थ डेट तुमच्या ह्याच्यावरती येणार आहे. त्यामुळं व्यवस्थित जे दाखल्यावरती शाळेच्या दाखल्यावरती किंवा तुमच्या बर्थ डेट सर्टिफिकेट वरती तीच तुम्हाला पॅन कार्ड वरती असलं आवश्यक आहे. नंतर तुमची वेगवेगळी जन्म बर्थ डेट असेल तर तुम्हाला आधार कार्डवर पुन्हा एकदा तेच बर्थ डेट तुम्हाला येऊ शकते. तर हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.